नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. चवीचा घास या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हेज कोरमा बनवणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण गॅस चालू करून कोबी गरम पाण्यामध्ये उकळून घेऊया. मीठ टाकून उकळवून घेऊया. तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. तेल गरम करून कांदा, अद्रक आणि लसूण भाजून घेऊया. पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया. कांदा भाजून झाल्यानंतर मसाला पण बारीक करून घेऊ. तर चवीचा घास या चॅनेल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चवीचा घास खाल तर हाल. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर कांदा पण आता भाजून घेऊया. मी छोटे 2 कांदे, अर्धा इंच अद्रक आणि 10 ते 12 छोट्या लसूणच्या पाकळ्या, गावच्या लसूण आहे त्यामध्ये छोट्या पाकळ्या असतात त्या आहेत. तर ते आता भाजून घेऊया आणि वाटून घेऊया. अर्धा इंच अद्रक आहे आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 छोटे कांदे आहेत जसं की तुम्हाला सांगितलं. आता हे वाटून घेऊया मिक्सरवरून सर्व जिन्नस. त्यामध्ये 2 वाटलेले, मी भाजून खोबरं साईडला ठेवते नेहमी, 2 चम्मच ते मी घेतलेलं आहे खोबरं आणि ते आता वाटून घेऊया. त्यामध्ये कोथिंबीर आत्ता नाही टाकली मी आणि टाकतही नाही. आता फोडणीची तयारी करून घेऊया मसाला वाटल्यानंतर. वाटाणा, फ्लावर, टमॅटो, कढीपत्ता, लाल तिखट, लाल गरम मसाला, मिरची 1.5, तमालपत्र, जिरे पावडर, हळद, गरम मसाला, जिरे आणि मोहरी, 2 चम्मच तूर डाळ. 2 चम्मच तूर डाळ घेतल्यानंतर 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक करून घेऊया आपण. मी करून ठेवलेले आहेत तर ते. आणि कुकर ठेवूया आपण. कुकर मध्ये भाजी करूया. 2.5 चम्मच तेल टाकूया कुकर मध्ये. तर तुम्ही आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपल्या चॅनेलचं नाव काय? चवीचा घास. चवीचा घास खाल तर हाल. तर तेल गरम करायला ठेवलेला आहे. कढीपत्ता टाकूया आपण. जिरे, मोहरी, फोडणी टाकून कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा बारीक चिरलेला आहे त्यामुळं कांदा बारीक चिरला की ग्रेव्ही अशी छान अंगाबरोबर होते. तर कांदा भाजून घेऊया. गॅस मिडियम ठेवायचा आहे. एकदम फास्ट गॅस वरती शक्यतो कोणतीच भाजी बनवायची नाही. कांदा आपला भाजतोय. गुलाबी होईपर्यंत कांदा भाजून घेऊया. तमालपत्र, मिरची टाकून घेऊया. मिरची टाकल्यानंतर मसाला, मिरची टाकून घेऊया. आता मसाला टाकू.
मसाला परतून घेऊया. मसाला चांगला परतल्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, मसाला परतलेला आहे चांगला. आता आपण त्यामध्ये गरम मसाला, हळद आणि जिरे पावडर टाकू. लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरचीची पावडर ते टाकूया. ते परतल्यानंतर सर्व भाज्या आपण फोडणीला टाकूया. वाटाणा, फ्लावर, जो मगाशी आपण गरम केलेला टोमॅटो, बटाटा आणि तूर डाळ 2 चम्मच. हे सर्व साहित्य तूर डाळ टाकलेले. चवीनुसार आता मीठ टाकूया आणि परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलेला आहे. आता सर्व बाजूने परतून घेऊया. भाजी परतल्यानंतर आपण 2 फुलपात्र पाणी टाकूया. 2 फुलपात्र एवढ्या भाजींना. हे 3 माणसांच्या पुरती भाजी आहे, त्यामुळे तेवढं पाणी इनफ आहे. 2 फुलपात्र पाणी टाकल्यानंतर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण. आणि हे 2 फुलपात्र झालेले. भरपूर कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यानंतर 3 शिट्ट्या करून घेऊया. 3 शिट्ट्या कुकरला झाल्यानंतर आपली भाजी रेडी असणार आहे. वरच्या 3 शिट्ट्या झाल्यात. कुकर थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता भाजी आपली रेडी झालेली आहे. थँक्यू. आपल्या चॅनेल असंच सपोर्ट करा. धन्यवाद. आपली कोरमापुरी रेडी झालेली आहे. धन्यवाद.